थांब बाळा, रडू नकोस. तुझ्या प्रत्येक दुःखाचं उत्तर आता तुला मिळणार आहे. पुढचं ऐकलंस तर तुझं आयुष्य बदलून जाऊ शकतं. होय, आज तू जिथे आहेस ते शेवट नाही. तुला वाटतं तू एकटा आहेस. बाळा, मी तुझ्याशी बोलत आहे. आजचा हा संदेश योगायोग नाही, खास तुझ्यासाठीच आहे. तुझ्या डोळ्यातलं अश्रू मला दिसलं आहे. तुला वाटतं तुझ्या आयुष्यातून सर्व काही हिरावून गेलं आहे. तुला वाटतं की तुझा देव उशीर करतो, पण बाळा, मी कधीच उशीर करत नाही. मी तुझ्यासाठी योग्य असा क्षण तयार करत आहे. तू आज ज्या अंधारातून जात आहेस ना, त्यामागे एक खूप मोठं कारण आहे. हा काळ तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला आनंद देण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. तुझी प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू तुला पुढच्या गोष्टीसाठी तयार करत आहे. होय बाळा, तू स्वतःवरचा विश्वास ठेवला आहे, पण मी अजूनही तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. तू पडला आहेस, पण संपलेला नाहीस. तुझ्यात अजून खूप काही बाकी आहे. तू जिथे हार मानायचा विचार करतोस ना, तिथूनच तुझी खरी सुरुवात होणार आहे. फक्त एक पाऊल अजून पुढे टाक. मी तुझ्यासोबत कायमच चालत आहे. जर तुझं माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला तू सबस्क्राईब कर. होय बाळा, लोक बदलतात, नाती तुटतात, परिस्थिती हाताबाहेर जाते, पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे माझा तुझ्यावरचा विश्वास. जे तुझं आहे ते तुला मिळणार. कोणीही ते तुझ्यापासून कायमचं दूर नेऊ शकत नाही. त्यामुळे शांत रहा, घाई करू नकोस. सगळं आपल्या वेळेवर घडणार आहे. होय बाळा, एक गोष्ट आज तू लक्षात ठेव. जे काही होतंय ते तुझ्या विरोधात नाही, तर तुझ्यासाठीच खास होत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलं नाही, तेव्हा डोळे बंद कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण तुझी वेळ आता सुरू होत आहे. त्यामुळे बाळा, हारू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. कारण तू सच्चा स्वामी भक्त आहेस आणि देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. हा योगायोग नाही बाळा, हा माझाच आशीर्वाद तुला मिळणार आहे. तू इतक्या दिवसापासून मनात जे दडवून ठेवले आहेस ते मला सगळं माहीत आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे, पण आतून तू खूप दुःखी आहेस हे मी जाणतो. तू एकटा सगळा सहन करत आहेस आणि जगाला दाखवत आहेस की तू खूप मजबूत आहेस. पण आज मी तुला सांगतोय, तू एकटा नाहीस बाळा. ही स्वामी आई तुझ्या पाठीशी सदैव आहे. बाळा, तुला कितीतरी वेळा असं वाटलं आहे की माझ्याबरोबरच असं का? तू इतरांसाठी मनापासून सर्व करतो, पण तुलाच सगळं दुःख मिळतं. ज्या लोकांवर तू विश्वास ठेवतोस त्यांनीच तुला दुखावलं, हिणवलं आणि तू मग हळूहळू स्वतःलाच बंद केलंस, बोलणं कमी केलंस, अपेक्षा ठेवणं सोडलंस. पण हे सगळं मी शांत पाहत आहे बाळा. पण मी चुपचाप बसलो नाही. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. होय बाळा, तुला वाटतं मी खूप उशीर करतो, पण मी कधीच उशीर करत नाही बाळा. तू स्वतःवरती विश्वास ठेव. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. त्याने तुला कधीच एकटं सोडलं नाही. जे तुला सोडून गेले त्यांना जाऊ दे बाळा. बाळा, तुझी स्वामी आई सगळ्यांना माफ करते. स्वामी समर्थ खूप दयाळू आहेत, जे नेहमी आपल्या भक्तांवर दया करतात आणि आपल्या प्रिय भक्तांना आनंदी जीवन देतात. म्हणूनच आज तुमच्या जीवनात खूप मोठे बदल होणार आहेत. होय माझ्या मुलांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तो अजिबात स्किप करू नका. होय बाळा, श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आज संदेश देण्यासाठी आले आहेत, जे ऐकून तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. बाळा, ज्याला माझा हा संदेश आवडतो आणि जो कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे लिहितो, त्याच्या सर्व इच्छा आणि जे काही चांगले आहे ते मी स्वतः पूर्ण करतो. हा माझा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. होय माझ्या प्रिय भक्तांनो, हे अगदी खरे आहे. हा संदेश म्हणजे साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. ते पूर्णपणे तुम्ही पहा. मध्येच सोडण्याची चूक तुम्ही करू नका. बाळा,
आज या संदेशाद्वारे मला तुला खूप मोठं काही सांगायचं आहे, ज्याबद्दल तुला कोणतीही कल्पना नाही. होय बाळा, तुझ्या शांत स्वभावामुळे तुझ्या शत्रूंच्या मनात भीती वाढत आहे, म्हणूनच ते हळूहळू तुझ्यापासून दूर जात आहेत. बाळा, मला तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र आता बदलायचं आहे. येणाऱ्या काळात संपत्तीचे अनेक खजिने तुझे उघडले जाणार आहे. तुझ्या कुटुंबाचा हरवलेला आनंद परत येणार आहे. घरात शांती, समृद्धी, आनंद स्थापित होणार आहे. होय बाळा, आता तुझ्या चेहऱ्यावरील तेज अजून वाढणार आहे आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव, आणि विश्वास असेल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे तू टाईप कर. तुझ्या आयुष्यात आता सर्व चांगलंच होणार आहे बाळा. फक्त तू तुझ्या मनातील नकारात्मक ऊर्जा काढून टाक. होय बाळा, सर्वात प्रथम तू जसं आपण घरातून सर्व स्वच्छता करून बाहेर टाकून देतो नको त्या वस्तू, अगदी तसंच नको ते विचार तू बाजूला काढून टाक आणि बघ, तुझ्या मनात एकदम ताजेतवाने वाटेल. आणि बाळा, तुझी ती एनर्जी कोणीही हिरावून घेणार नाही. होय बाळा, ज्यावरून कोणताही आपल्यावर तो चुकीचा प्रभाव पडणार नाही. बाळा, लक्ष ठेव, ज्या व्यक्तीबरोबर आपण राहतो त्याचे विचारही चांगले असायला पाहिजेत. स्वतः फ्रेश असलो की आपण सगळीकडे उत्साह आणि प्रसन्नताच पसरवत असतो. तसंच तू उत्साही राहा आणि कोणाच्याही अशा मरगळलेल्या विचारांसोबतच्या लोकांबरोबर तू राहू नको. बाळा, त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यात ठेव जो एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे. पण आपल्या आयुष्यात जो कोणी येईल त्याचं आयुष्य अगदी रटाळ आहे आणि सारखं कंप्लेन आहे, त्याला तू तुझ्या आयुष्यातून काढून टाक. त्याची प्रत्येक चर्चा ही फक्त त्याच्याबद्दलच असेल. ते त्याच्याच यशाबद्दल जास्त बोलणार आहे. ते तुझ्या यशाबद्दल क्वचितच बोलणार आणि विचार करणार. तुझा दिवस कसा गेला याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नाही. ते तुझं कधीच ऐकणार नाही आणि जर तू बोललास तर तुझं बोलणं संपायची वाट सुद्धा ते बघणार नाहीत. तुला बोलण्याची संधीच देणार नाही. ते त्यांचंच म्हणणं खरं करतील. मग अशा निगेटिव्ह लोकांना तुझ्या आयुष्यातून काढून टाक बाळा. बघ, तुझा यश, तुझा आनंद हे तुझ्यात आहे. तू बाहेर ते शोधत बसण्यात वेळ घालवू नकोस. बघ बाळा, आपण सकारात्मक राहिलो, पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्या आयुष्यात सुद्धा तशाच गोष्टी घडत राहतात. आपण जसं विचार करू तसंच आपलं आयुष्य घडत राहतं. त्यामुळे आयुष्यातून निगेटिव्ह लोकांना काढून टाक आणि मनातून सुद्धा वाईट विचारांना तू काढून दे. सदैव तू सकारात्मक राहा आणि ती सकारात्मकता वाढवण्यासाठी तू ध्यान कर बाळा. माझे नामस्मरण कर. जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू 5 मिनिट का होईना माझे ध्यान कर, माझे नामस्मरण कर आणि बघ तुला चमत्कार कसा दिसतो ते. जर तुला विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, तुझ्या सर्व चांगल्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तू तुझे कर्म करत राहा. तुझ्या कर्माचा फळ आणि हिशोब नक्कीच होणार आहे बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.